की गोदरेजला आणि टाटाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार. गेले 4-5 महिन्यापूर्वी कर्जत तालुक्याच्या टाटाच्या गेटवरती आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीने आंदोलन केलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पाठिंबा मागितला. स्थानिक रोजगारांचा प्रश्न आहे, स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही शिवसेना उद्धव पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी मी स्वतः माझे सगळे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला गेलो. आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. संध्याकाळी 9-9:30 वाजले. निर्णय झाला. सन्माननीय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपकजी श्रीखंडे आणि आमचे तालुका अध्यक्ष बाजीराव दळवी यांनी एकत्र मिळून स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून द्यावा. त्यानंतर आज 6 महिने 8 महिने व्हायला आले, एकही स्थानिकाला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही. आमचे बाजीराव दळवी या ठिकाणी तालुका अध्यक्ष एकदाही त्यांनी आणि ते आंदोलन केल्यानंतर त्याच्यामध्ये कुणाला काय भेटलं याची सगळी हिस्ट्री जंतरी आमच्याकडे आहे. तीच परिस्थिती महाएल्गारच्या माध्यमातून आम्ही टाटाला आंदोलन करतो, आम्ही गोदरेजला आंदोलन करतो. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही. भीमगर्जना झाली. त्या गोदरेज कंपनीच्या गेटवर काहीतरी 27 करोड रुपयाचे काहीतरी हे आहे थकबाकी, असं काहीतरी त्यांनी सोशल मीडिया आहे, मी सगळं ते दाखवतो तुम्हाला. आता माझं एकच त्यांना म्हणणं आहे की टाटा असेल गोदरेज असेल, ही टाटाची कंपनी आज झाली का हो? आज तिथं रोजगार कुठली भरती आहे का हो? गोदरेजला आज कुठली 1000 लोकांची 2000 लोकांची भरती आहे का? टाटाला कुठली आज भरती आहे का? आणि त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रात सत्ता तुमची. तटकरे साहेब आज प्रदेश अध्यक्ष आहात, देशाचे नेते आहात. आदिती ताई त्या ठिकाणी मंत्री आहेत. तिथला जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे, तिथला सरपंच हा राष्ट्रवादीचा आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा सचिन भाऊ आहे आमच्यामध्ये होते, त्यांची युनियन पण तिथे होती. आम्ही तेव्हा ज्यांना फोन करायचो की साहेब आपली जी स्थानिक 2 लोक आहेत त्यांना कामाला घ्या, तेव्हा ते आम्हाला सांगायचे. मी संतोष बैलमारेला विचारतो, हा संतोष बैलमारे कोण? तर राष्ट्रवादी का तिथला तालुका अध्यक्ष. मग तुम्ही सर्वसामान्य कर्जत कालापूरच्या आमची स्थानिक तरुणांच्या डोळ्यात पुळवत करतात का? आजची तरुणाई हे जनजींचे जनरेशन आहे. यांना हे तुमचं सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सगळं चांगल्या पद्धतीनं समजतं. आज तुमचा राजकीय स्टंट कुठेतरी करायचा. तुमचा राजकीय स्टंट करण्यासाठी तुम्ही कर्जत कालापूरच्या स्थानिक तरुणांना कुठेतरी विटीस धरता का? तुम्हाला काहीतरी त्यांच्या उद्या भविष्यात राजकारणासाठी नंबर पाहिजेत म्हणून तुम्ही टोल पण नंबर काढला आणि त्याच्यावर तुम्ही मिस कॉल द्या, म्हणजे तुमच्याकडे तो डाटा येण्यासाठी तुम्ही हे केलं का? आणि तुम्हाला खरंच जर पुळका असेल तर आज तिथं टाटा असेल, भले तिथे 100 मुलं नाही 10 मुलं लागत असतील, तुम्ही प्रशासनावर सत्ताधारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मिटिंग घ्या, त्याची तुम्ही चर्चा करा आणि त्यातून तुम्ही मार्ग काढा. पण ती तुम्हाला मार्ग काढायचा नाही, फक्त कुठला तरी राष्ट्रीय स्टंट करायचा. आम्ही तिथं 10,000 लोक 20,000 लोक घेऊन जाऊ. अहो 10-20,000 लोक घेतात, ते 10,000 लोक इथं 1000 लोकांची तर तिथं भरती आहे का? मग तुम्ही कर्जत कोल्हापूरच्या मायबाप जनतेला तरुणांना तुम्ही कुठला संदेश त्या ठिकाणी देताय? त्यासाठी खरंच मानसिकता असायला लागते. त्यांनी सांगितलं स्थानिकांना तिथं रोजगार भेटला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची आज पण आहे. त्याचा नियम त्याचे अधिनियम त्या ठिकाणी आहेत. आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधली त्यांची मी लिस्ट वाचून दाखवली. अहो ती लिस्ट मधली माणसं वेगळी आणि तिथं रोजगार वेगळे. आज या ठिकाणी पोटे साहेब असतील, बरीचशी या ठिकाणी माणसं समाजात दिसले असतील, ती सगळी खालापूर तालुक्यातली आहेत. आज टाटा सारखी कंपनी किती साहेब वर्ष त्या ठिकाणी झाली. आज पण तिथं तुम्ही सांगावं आता तिथं आज कुणाची त्या ठिकाणी चालतं? म्हणजे तुम्ही कुणाबद्दल आंदोलन करतात आणि कशासाठी आमच्या कर्जत खालापूरच्या सर्वसामान्य तरुणाईला तुम्ही कुठेतरी चुकीच्या दिशेने सांगता? म्हणजे उद्या आजचं जनरेशन जनजीचं जनरेशन आहे. आज कोण ग्रॅज्युएट झालाय, कोण MBA झालाय, काय झालाय. आज तुम्ही 10-20,000 लोक घेऊन तिथे चाललेत. अहो पण तुम्ही 10 नोकऱ्या आहेत का, 50 नोकऱ्या आहेत का, 100 लोकांची वेकेन्सी आहे का? आणि त्या कंपन्या आज तिथं आहेत का? म्हणजे तुम्ही फक्त तुमचा राजकीय अजेंडा वापरायचा, तुमची PR ची एजन्सी त्या ठिकाणी हे करायची आणि आपला हे करायचं. आज कर्जत तालुक्याची परिस्थिती अशी आहे